निसर्गाशी पंगा घेतला तर शेवटी निसर्ग नाही तर आपलंच भविष्य संपत जातं। विश्वास बसेल का तुम्हाला? माणसानं स्वतःच्या फायद्यासाठी एक अख्खा सागरच आटवून टाकला। हजारो वर्षांपासून ठाण मांडून बसलेला सागर आणि फक्त काही दशकांमध्ये ही कुठली गोष्ट नाहीये मित्रांनो, अगदी खरंखुरं घडलंय। नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मीकांत आणि तुम्ही बघताय सॉर्ट आउट। इथं आपण डोकं फिरवणारी वादग्रस्त मुद्दे अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत सॉर्ट आउट करून सांगतो। आज आपण बोलणार आहोत अराल सागरबद्दल। एकेकाळी जगातल्या सगळ्यात मोठ्या जलसाठ्यांपैकी एक, एवढा मोठा की लोक त्याला तलाव नाही तर सरळ सागरच म्हणायचे। जिथं आधी पाण्याच्या लाटा धडाधड वाहत होत्या तिथं आता फक्त वाळू, मीठ आणि गंजलेल्या बोटी उभ्या राहिलेल्या दिसतात। हा सागर मध्य आशियात होता। एका बाजूला कझाकिस्तान तर दुसऱ्या बाजूला उझबेकिस्तान। जवळजवळ 24,000 वर्षांपासून तो तिथं होता असं मानलं जातं। पिढ्या बदलल्या, राजे बदलले, पण सागर तसाच उभा होता। साधारण 68,000 चौरस किलोमीटरवर पसरलेला, शेकडो बेटे, दूरवर पसरलेलं निळशार पाणी असा एकदम भारी थाट होता। 1950 पर्यंत सगळं एकदम सुरळीत चालू होतं। रोज मच्छीमार बोटी घेऊन यायचे। साधारण 60,000 लोकांचं पोट त्या सागरवर चालायचं। बाजार भरायचे, गावं बहरलेली होती। स्थलांतरित पक्षीही दरवर्षी तिथे मुक्कामाला यायचे। पण मग माणसानं प्रगतीच्या नावाखाली खेळ केला। त्यावेळी सोव्हिएत संघ सरकारनं ठरवलं देशाची अर्थव्यवस्था आपण झपाट्यानं वाढवायची। कापूस आणि तांदूळ मोठ्या प्रमाणावर पिकवायचे, पण या पिकांना पाणी लागतच जास्त। अराल सागराला पाणी पोहोचवणाऱ्या दोन मोठ्या मुख्य नद्या होत्या, अमुदर्या आणि सिरदर्या। याच नद्या त्या सागराचा जीव होत्या, पण सरकारनं त्या नद्यांचं पाणी कालव्यात वळवलं शेतांकडे। सुरुवातीला सगळ्यांना एकदम भारी वाटलं, आहा सरकार काय भारी काम करता राव, कापूस वाढला, पैसा आला। पण सागर हळूहळू आटायला सुरुवात झाली। 1960 ते 1980 या दरम्यान जवळजवळ 75% पाणी गायब। पाणी घटलं, मासे मरू लागले, मासेमारी बंद, लोक बेरोजगार झाले, गाव उजाडायला लागली, पाणी खारट झालं, शेतातली रसायनं वाहून आली आणि उरलेलं पाणीही विषारी बनलं। सागर तुकडे तुकडे झाला, काही भाग अचानक पूर्णपणे कोरडे पडले। 2005 मध्ये एक छोटंसं धरण बांधण्यात आलं। एक भागाला वाचवण्याचा प्रयत्न झाला। थोडंसं पाणी वाढलं, थोडी मासेमारी परत झाली, पण संपूर्ण सागर वाचवायला हे पुरेसं नव्हतं। नासाच्या उपग्रह चित्रांनी जगाला दाखवलं हा सागर कसा हळूहळू संपत चाललाय। 2014 पर्यंत तो जवळजवळ पूर्ण कोरडा पडला। परिणाम फक्त पाण्यावर नाही झाला, हवामान देखील बदललं। उन्हाळे जास्त तापले, हिवाळे अधिक कडाक्याचे झाले। कोरड्या तळातून उडणारी मिठाची आणि विषारी धूळ शेकडो किलोमीटरपर्यंत जाऊ लागली। लोकांना श्वासाचे आजार वाढले, लोकांना घरं सोडावी लागली। जे शहरं पाण्याच्या काठावर होती ती ओस पडली। ही गोष्ट फक्त एका सागराची नाही आहे, ही माणसाच्या हव्यासाची गोष्ट आहे। निसर्गाशी बरोबरी करायचा प्रयत्न केला की शेवटी नुकसान आपलंच होणार आहे। आज आपण पाणी जपलं नाही तर उद्या अजून किती अराल सागर आटतील हे सांगता येणार नाही। अराल सागर संपला, पण त्याचा इशारा आजही जिवंत आहे। निसर्गाशी संतुलन ठेवा, नाहीतर किंमत भारी मोजावी लागणार आहे। मित्रांनो, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर सॉर्ट आउट बाय लक्ष्मीकांत या चॅनलला सबस्क्राईब करा। स्टे ट्यून्ड फॉर मोर अपडेट्स। भेटूया लवकरच।